लय खुशी बघा. खरंच ना, एक नंबर सून भेटली बघा आपल्याला. काय म्हणते? काय तुमचं काय म्हणते? नाही का आपली सून चांगली नाही? स्वयंपाक येतो का पण तिला? येतोय की. आणि नाही आलं तर मी शिकवण की तिला. हा. अहो सगळ्या बाबतीत चांगली म्हटल्यावर एखादी गोष्ट आपल्याला शिकवायला काय हरकत आहे? तुझ्या हाताला चव येते, तिच्या हाताला आली पाहिजे. अहो देईल की मी हा. सगळं शिकवण तिला. हा. आणि पोराचं पण कसं आता शेतातलं बघतोयस तो. आली. तू केलंस का चहा नाश्ता? संदीप कुठे गेलाय? बस बस बस. अगं बस 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 ग. बाळा बस. त्याला दिलतस का चहा नाश्ता? हा घेतला. चहा फार छान बनवला हिने. हा, तुझ्या हाताची चव आली सुनबाईला. बरं संदीप, अरे द्राक्षाचं काय झालं? द्राक्षाचं काय नाही, द्राक्षाची गाडी येणार आहे. हम्म. मग आपण द्राक्षाची गाडी आली का द्राक्ष भरू. हम्म. आणि डाळिंबाला थोडा वेळच आहे. हम्म. कांद्याचं कांद्याचं काय खरं नाही बाबा. काय? एवढ्याला कांदे लॉस गेले. काय मला काय खरं वाटत नाही कांद्याचं. बाजार सगळं नाही. पाद बसली रे कांद्याची. हा. माल पण खाली बांधला नाही. खूप आवड झाली कांद्याची. हम्म. काय नाही, द्राक्ष आली ना आपण द्राक्षाचे भरू. जाऊ द्या, शेतीचं असं तसं चालूच असतं. चालूच उलथा जास्त लोड घ्यायचा. हा? मी आहे ना, तू तुम्ही टेन्शन घेऊ नका. हम्म? चालते चालते. आपण सगळं व्यवस्थित करू. काय वाटलंच तर सांग बाबाला. हो हा? बाबा आहेतच. आणि ती गाडी आली ना तर तुम्ही फक्त थोडा वेळ उभे राहा. हा थांबतो तिथे थांबतो. काय नाही, होईल व्यवस्थित. बरोबर ठीक आहे. चालेल चालेल. येऊ चल, का? हा ये जा, शेताकडे लक्ष दे, तिकडे बघ. त्या मजुरांका बघ जरा. हा चालेल. येऊ का मी पण? हा. स्वयंपाकाचं बघते तेवढा. चालेल. पोरगी बा तर झाग भेटली आपल्याला. हा? मुलगी छान भेटली, मुलगा पण सगळं व्यवस्थित बघतोय शेतीकडे. आता खरं आणि तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सुखी कुठलं- समाधानी घर चालतं आणि त्यात समाधान असतं. अहो, दुसरं काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे? पोरं सुखी तर आपण सुखी. बरोबर आहे ना. चालते, बघते मी तिला स्वयंपाकात काय. हा हा? हा. मदत कर तिला हा. साहेब. आई, आपण दीदीला भेटायला जायचं का? अरे दीदीचं घर लय मोठं आहे रे. आणि खरं सांगू का तुला, मला पण दीदीची लय आठवण येते रे. ना आता त्यांच्या गावची जत्रा आहे बघ. मग जत्राला ना तुला पाठवते मी बाबांबरोबर. हा, आता सगळे जाणं नाही बरोबर, पण तुला बाबांबरोबर पाठवते. हा भाऊ. काय चाललंय आज माझ्या लेकरांचं? लेकराचं असं चाललंय, शौर्य म्हणतो की दीदीकडे जायचंय भेटायला. बर. खरं सांगू का तुम्हाला, मला पण ना तिची लय आठवण येते. अरे तुला येते मग मला नाही येत का? हा, तुझं लेकर आपल्या दोघांचं बी आहेच ना. पण ते मोठं घराणं आहे, कसं सारखं सारखं आपण तरी जावा. लग्न झाल्यापासून आपण गेलोच नाही, एकदाच गेलतो. जाऊ एक दिवस, जाऊ नाही एकदा. बायाला आपण घेऊन जाऊ, आपण तिघं पण जाऊ. नाही तर एक काम करा, तुम्ही दोघच जा. नाही नाही, असं कसं मग तिला कसं वाटन? आई नाही आणि पण ते श्रीमंत लोक आहे, हे आपण असले गरीब. हा, म्हणते सगळे आले खायला. उभे उभे जाऊन यायचं. काय काय करते? लगेच यायचं माघारी. तिथं काय मुक्कामी थांबायचंय आपल्याला? हा मग तसं करू. मग जत्राला आलो म्हणून त्या निमित्ताने जाऊन येऊ उभ्या उभ्या. सगळं गाड्या दिसल्या. ते दीदीच्या घरचे लय श्रीमंत आहे का ग? हा रे बाय, ते लय श्रीमंत लय पैशावाले आहेत. आणि मी जर तिथं गेले होते मला जीव लावतीन का? मी हा. तिथं मुक्कामी गेले. हा लावते ना बाळा जीव तुला. आई, दीदीन त्यांचं घर लय मोठं आहे. मी गेले होते, माझ्याकडे लक्ष देईन का? अरे देईन ना तुझ्याकडे लक्ष. अरे दाजी बी लय हौशी आहे तुझा, तुला फिरायला घेऊन जाईन ना जत्रात. हा, आणि जाऊ आपण, काय एवढा चिंता करतोय तू? त्यांना गाडी ही गाडीत बसून नेत आणि आणि मग तुला फुगे देत्यान, गाडी देत्यान घेऊन बारीक छोटी. आणि बघ पाळण्यात बसवतीन. हे असलं काय खातो. चल आपण जेवण करू. हं? चला चला, जेवण, चला तुमचीच जेवण. वाट बघत होते. चल, चला जेवण चल करू. जेवू चल आपण. चल. याला गाडीला काय झाले काय माहिती बा, आताच घोटाळा व्हायचा होता. आत्ता ऑइल टाकले, सर्व्हिसिंग केली. का शेट, काय झालं गाडीला? अरे कायचा शेट बाबा, इथे सगळा घोटाळा झाला. काय गाडीचे कधीच काय होत नाही रे. काय झालं काय माहिती, महत्वाच्या कामाला आहे ना असं होते बघ.
काय एवढी समज- मोठी बागायतदार शेती तुमची, द्राक्षे बिराक्षे सीताफळ बिताफळ घ्या एखादी मोठी गाडी. अरे घेऊ रे बाबा, पण हे आता बघ ना, ऐन टायमाला घोटाळा झाला, एकदम अर्जंट महत्वाचं काम आणि गाडीने घोटाळा केला. काय कधीच घोटाळा नाही राव. होत रे. अहो, अशा गाड्या भंगारवाल्यांकडे आता सध्या तुम्ही घ्या एखादी फॉर्च्युनर बिर्च्युनर अरे सगळं झालं तुझं, पण आता बघ ना रे, कामाच्या टायमाला कसं झालंय रे, काय समजत नाही यार. आता काय करावं बुवा या गाडीला? काय करू? मोटरसायकल घ्या आता कोणची तरी. आता तेच करावं लागेल. चल मारू दे, आता वैतागलो. भंगारवाल्याला ही गाईला. काय विकतो बँकरवाल्याला. चल गाडी पक कोणची तरी. चल आता ये. कोणाची गाडी बघू इथं? गाडी गाडी चल ये पाहू. कोणाची बघा. जरा चावी. काय झालं? मला गाडी दुसरी पाहिजे, हे खेळपाटी विकून टाका. बंद पडले राव ते मध्येच महत्वाच्या कामाला. कुठं कुठं बंद पडलं? काय ते रस्त्यातच बंद पडले. ते निले आला तो बी नाव ठेवून गेला. मला भांगारवाला का म्हणला मला दुसरी गाडी घ्यायची, ते नको. एक तर रस्ते खराब, चांगली गाडी पाहिजे मला, बस. बाकी माहित नाही. दुसरी गाडीला पैसे आहेत का आपल्याकडे एवढं? काही करा, मला माहित नाही. हा? गाडी घ्यायची गाडी घ्यायची म्हणतो ह्यो. आणि गाडीला लागतात 50 लाख रुपये. मला, गाडी पाहिजे, बाकी माहित नाही. 50 लाख रुपये कुठून आणायचं एवढं पैसे? 10-15 लाख आहेत ना आपल्याकडे, ते घ्या. बाकीचे जमीन लोन टाकू, गाडी घेऊ. अरे एवढं चिडायला काय झालं मग तुला? काहीतरी कर अरे ना. इतक्या महत्वाच्या कामाला चाललोय, ते गारमेंट मध्ये बंद पडले. तो निले आला, मला तो बोलून गेला, बोललाय गाडी इकून टाक भंगारवाल्याला. किती पैसे लागणार आहे? 50 लाख रुपये. कुठून आणायचे एवढे पैसे? ते 10-15 लाख आहेत ना. अहो, चिडू नका. चिडून काय होणार आहे? डाळिंबाचे आणि द्राक्षाचे काही पैसे आले ना ते देऊ, काय तुमच्या जवळचे ते देऊ. काम कर ना तुझ्या बायको. अरे ती कुठून देणार आहे आई? तू काय बोलताय तुम्ही? एक तर रोजाने त्याचे आई बाप काम करतात आणि 10 लाख रुपये. अरे काय बोलताय तुम्ही? अरे 10 लाख नाही, थोडेफार तर देईन का नाही? 5 लाख तरी देईन का नाही? हा? अरे कसले पैसे त्यांच्याकडे आज रोजाने? तू शब्द तर टाकून बघ ना. मी काय शब्द बोलते? टाक. म्हणायला तुला काय बिघडतंय का? ठीक आहे, म्हणून पाहतो. एकुलता एक. म्हणून पाहतो मी, ती काय म्हणते ते पाहतो, पण गाडी घ्यायची. इकडे बघ माझ्याकडे. हा. म्हणून पाहतो नाही, जरा तू ती बायकोला म्हण मला पाहिजेच म्हणून. मला आपण लग्नात काय केलं का? त्यांना म्हणलोय का? कसल्या हट्ट धरलाय का? काय म्हणलोय का? मग आता देतील ना. लग्नात कुठे खर्च केलाय त्यांनी एवढा तवा? मी तिला म्हणून पाहतो, 10 लाख म्हणतो, बघू काय म्हणते. लोकांचे सासू सासरे पोराला 4 चाकी गाडी देतात, हा. लागल ती सामान देते. आपण रुपये घेतलाय का त्याच्याकडून? म्हणतो मी तिला. आई थोडं पण समजून घेतलं कुठे पाहिजे. कुठे गेली ती आता? ते तू बघ. काय आम्हाला नको विचार, तू आपलं बघ. आमच्या समोर नको बोलू. ठीक आहे, विचार. हा. विचारतो मी तिला, हा. पण गाडीचं नक्की. हा, मला बाकी माहित नाही. चिडू नको विचारू. हा. हा ठीक आहे. डोक्यात गाडीचं कुळ भरले बरं. काय मला समजत दुसरी साधी सुधी नाही. 5-50 लाखाची अहो, कार पाहिजे त्याला. सोपं आहे का आता? त्याला पेट्रोलला काय किती बाजार आहे? हा, महागाई वाढी, महागाईचा बाडका वाढलाय. कांद्याचं काय व्हायना, द्राक्षाचं काय व्हायना. आणि तू म्हणते द्राक्षाचं आणि कांद्याचं झाल्यावर त्या कांद्याला करप्या पाडलाय, त्याला औषध आहे का नीट? ते बघायचं तर याला लगेच 4 व्हीलर. जी वेळ आहे ती तर हाणून नेली पाहिजे का नाही? आपण काय भांडण करायचे? 4 चाकीचा काय उपयोग आहे का? काय उपयोग आहे? काय त्याच्यात इन्कम काय अशी? हा, नाही पण हौस तर आहे ना. बरं अंदाजपत्रक शेतीचं पुढलं काढावं लागतं. पुढं भांडवल नसल्यावर करायचं काय आपण? या एवढी शेतीचं काय करायचं काय? हा, पुढे सांगा त्याला आणि सांगायचे सासर. तू समजून सांग. माझं काय तू ऐकायचं नाही. हा, ठीक आहे, मी तू बघते तू काय बघ काय करायचे ते. हा, काय खरं नाही या पोराचं दिसत मला. ज्याला त्याला वाटतं 4 व्हीलर, गाडी, बंगला, काय चाललंय काय माहिती. अरे यार, काय करते का? काय नाही, काम आवडते ना आता. बस राहू दे ते काम बाजूला, मरू दे. मी खूप वैतागलो यार. काय झालं एवढं ती चिडचिड? गाडी यार बंद पडली यार. 10 वेळा ती नीट करा, ते वैतागलो. आता गाडी ती नकोच, गाडी फार वैतागलो, मध्येच बंद पडली. अहो मग एक काम करा ना, फिटरला दाखवा ना तिला. नको यार, फिटर झाले 50 फिटर तिचे. आता मला गाडी दुसरीच घ्यायची. मी नवीन गाडी घेणार आता. दुसरी गाडी? हा, नवीन घेणार. कितीची घ्यायची म्हणता? 40 लाख रुपये. काय? हा. 40 लाख? अरे फॉर्च्युनर घ्यायची येडे, फॉर्च्युनर. अहो आपल्याकडे एवढे पैसे कुठून येईल? ते बाबा देणारे 10-15 लाख रुपये. बाकीचे बघू काय करायचे ते, पण गाडी घ्यायची यार मला. बाकीचे बघू, पण कुठे बघायचे ना एवढे आपण? ऐक, एक काम कर, तू तुझ्या वडिलांना म्हणून बघ 10 लाख रुपये दिले तर बरं होईल. काय? हा मग काय काय. अहो 10 लाख रुपये माझा बाप 200 रुपये रोजच जातो हो कामाला. 200 रुपये रोज जातो का? भीक मागून तर खात नाही ना. देईन ना शेतीवाडी एवढी थोडंफार देईन राव. तू घे काहीतरी म्हणून तर बघशील का नाही? काही इथंच लागले हो करायला. अहो पण कुठून आणणार आहेत एवढे पैसे? तू म्हणून बघ फक्त, बाकी माहित नाही. तू म्हणणारच का नाही? म्हणून बघ, बघू काय होतं ते. मला सांग लवकर.
म्हणून बघ तुझ्या वडिलांना. तर काय करू, ह्यांच्या डोक्यात नवीनच खूळ कुठून आलंय ही गाडीचं, आणि ती पण 10 लाख रुपये. माझा बाप कसा जगतोय मला माहिती. आणि माझ्या लग्नाचंच कर्ज फिटलं नाही अजून, हे 10 लाख रुपये कुठून देणार आहेत? काय करू आता? चला भैया, तुला करमत नाही ना, जाऊ दीदीकडे आपण. बाबा तुम्ही? आलो भैयाला करमाना, मग आलो. हा वय, बरं म्हणलं. झालं तुम्ही आलात. दीदीकडे जायचं. होय. हो, भैया म्हणतोय राहायचंय तुझ्याकडं 2 दिवस, मग राहू दे तुझ्याकडं. अहो बाबा, तुम्ही आलं ती बरं झालं, हम्म. पण ही तर काही परिस्थिती चांगली नाही. अहो काय बरं? म्हणजे त्यांना ना गाडी घ्यायची, आणि त्यांच्या डोक्यात गाडीचं खूळ बसलंय, आणि ते म्हणते तर थोडी थिडकी नाही 40 लाखाची गाडी घ्यायची. बर, मग आणि मग एवढे पैसे जमा व्हायनात. मग त्यांचे बाबा देणार आहेत 20 लाख रुपये, आणि मग ते म्हणते तुझ्या बाबाकडून 10 लाख माग. अरे बापरे, मी कुठून आणायचे 10 लाख रुपये? मी त्यांना असंच म्हणलं. आता म्हणावा बाबा कामाला जाते ते 200 रुपये रोजाने बाहेर जाते, 200-400 रुपये मजुरी आम्हाला लागन, तिथं जातोय न खातोय आम्ही पोटाला. मी म्हणलं बाबा, सगळं बोलले त्यांना, पण ते काय ऐकायलाच तयार नाहीत. तुला काय मारहाण तर नाही ना केलेली? नाही, तसं नाही अजून काय केलं बरं का. त्याला नेऊ का ठेवू? बाबा माझ्या म्हणण्यानुसार तर वाटते त्याला तुम्ही घेऊन जा, कारण की ही तर परिस्थिती चांगली नाही. त्यांचं डोकं तापलं का परत त्याला काहीतरी बोलते, मग मला नाही आवडणार. दीदी आता मी किती दिवसांनी आले, मला 2 दिवस राहून दिलं, मी काहीच अडवण नाही करणार, सगळं ऐकन तुझं. आता कसं सांगू रे बाळा तुला, हा तुला काय मला वाटतं का नको ठेवून घ्यायला म्हणून? बरोबर आहे. पण तुझे दाजी, बरं बाबा ऐका, म्हणतोय न ते लई, तर राहू द्या 2 दिवस त्याला. बघ मला सांग मग तसं फोन करू. हा, आणि पैशाचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघा मी सांगन त्यांना बाबाकडे पैसे काय नाही तर म्हणून. बघ बाबा, नाही तर मग मला काहीतरी करावं लागेल. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिंदास घरी जा आता. हा, मग चहा घ्यायला नाही नको बाई, म्हणले तेच लय झालं, त्याला इथं राहू दे 2 दिवस. हा. मग मला सांग, मग मी येऊन घेऊन जाईन त्याला. बर, मग मी जाऊ का? हा बाबा, आणि लय टेन्शन घेऊ नका. बघा अजून बी सांगते मी तुम्हाला. बरं चालेल. तू तुझ्या जीवाची काळजी घे. हा, आणि लईच आणीबाणीचा जर वेळ आलीच तर मला फोन कर, मी तुझ्यासाठी काही पण करेन. चालतंय बाबा. हो, तुम्ही काय लय टेन्शन घेऊ नका. बघा आता घरी जा, आणि आईला काय सांगू नका बघा ह्याच्यातलं. नाही सांगणार. हा. हा? येऊ? चल घरात जा आपण. लागा पण कुलूप नीट, तेल टाकावं लागन काय नाही. काय ग, बसली का? आले का तुम्ही? बसा आलो. बसा. काय म्हणलं माझं लेकरू? काय सांगायची तुला? का हो? काय झालं? पाहुणं म्हणतात गाडी घ्यायची. चांगली गोष्ट आहे ना मग. अरे पण 40 लाख रुपये लागतात त्या गाडीला, हा हा. आणि त्यांची अपेक्षा आहे आपण द्यावा 1 लाख रुपये. आता ग बाई, दीदी मला म्हणली अशी, काय करायचं आता? आपण कुठून द्यायचो? आपणच मूलबरजुरी करून खातोय. आता दीदीला म्हणलं बघतो काहीतरी प्रयत्न करून. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय? आता पाहुणं म्हणल्यावर आपल्या लेकरासाठी काहीतरी करायलाच पाहिजे आपण मस्त प्रयत्न. मला बी वाटतं. मग आता काय करायचं? बघा ना कोणाकडून, मित्रांकडून, ओळखीच्या. पाहतो मी प्रयत्न करून, नाही तर मग 2 एकर जमीन आहे का, हा, त्याला गिराईक पाहतो आणि ते विकू, आणि दीदीला आपण पैसे देऊ. बाई अहो, ते तुमचं झालं खरं, वावर विकायचं. हा. पण तुम्ही दिदी बी आपलीच आहे, लोक बी आपलाच आहे. त्या लेकासाठी काय नाही ठेवायचं का आपल्याला? हा, मग त्याचा आता- विचार केला का तुम्ही? आयला ते पण खरं आहे. मग आता बरं असं करतो, 4-2 मित्रमंडळी आहेत माझी, हा त्यांच्याकडून घेतो 2-2, 3-3 लाख रुपये. हा, पाहतो, तेच. उसने आणि पासने. उसने म्हणून घ्या, याजाने घेऊ नका.
नाही नाही हा? आपली पत आहे ना तशी हा देऊ त्यांचं पीक पाण्यावर हा. आपण उसणं पासणं असलं ना देता येतं परत थोडं थोडं करून. पण याजाने घेतलं ना तर माणूस याजातच मरत पण व्याज फेडवत नाही. नाही हा? नाही देते करते ना मदत आपल्याला. तुम्ही ना हो. बघा उठा. नाही डोकं चालू तुम्ही हा, तसं काय उठा उठा तुम्ही पहिलं बघा. देऊ दे दिला जाऊ दे घेऊ दे गाडी. हा हा चालन. एक काम करा तुम्ही आहे ना थोडस चहा पाणी करून जा. आता एवढं लांबून आले वन करून थोडस काय काय माझी इच्छा नाही राहिली. चला ना थोडं चहा बी घ्या आणि मग जा. चला आतमध्ये. हं? चला. चल. राम राम मोरे पाहुणे. राम राम. बोला काय डबल. काय इकडे काय काय काम काढलं इकडे काय आज? नाही आलो होतो जरा तुमच्याकडे असंच. हा. थोडीशी अडचण होती हा म्हणलं चला भाऊ पाहुण्यांकडे हा जावा. हा काय काम होतं? काय ते आता काय सांगायचे तुम्हाला. सांगा ना. ती आपली एक दीदी आहे ना हा आपली. मुलगी हा मुलगी हा हा बोला ना. ते पाहुणे म्हणले हा गाडी घ्यायची. हा त्यांची मग? पहिली गाडी बिघाडी तर हा. ती नवी गाडी घ्यायची म्हणते. हा काय 40 का 50 लाख आला. 40-50 लाख. हा ना. 40-50 लाखाची गाडी. नाही तसं नाही मोरे पाटील. हा. त्यांचं काय म्हणणं आहे की हा. बाबा मी त्यांना 10 लाख रुपये द्यावात अशी त्यांना अपेक्षा आहे जावयांना. अहो 10 लाख रुपयाची तुमची इस्टेट नाही. तुम्ही काय करणार मग? तुम्ही जर त्यांना पैसे दिले समजा विकून समजा दिले तुम्ही कुठं राहणार? नाही पण आता जीवाचा तुकडा येतो. हा. काय मुलीसाठी काय करावा काहीतरी करा माझ्यासाठी. बरं करू तुमच्यासाठी काहीतरी करू. आपण जाऊया. काही करा. जाऊ ना आपण त्यांच्याकडे काहीतरी करू आपण. आता आपली एवढी द्यायची देऊ शकत नाही तुम्हाला पैसे मी. नाही तुम्ही काहीतरी कुणा तरी आपल्या मित्रांकडून यांच्या घेऊन. बरं बघू आपण काहीतरी करू. चला. हा चल. आलास का? काय म्हणतेस? काय म्हणती म्हणजे तुला बायकोला ताब्यात बिब्यात ठेवता येत नाही का? काय काय झालं? तुझ्या शब्दाला काही मानबिन आहे का नाही अरे तिच्या? पण झाले काय मला सांगशील? काय झालं? बाप आला होता तिचा. हा मग तो झाला होता पैसे द्यायला तयार. काय पण ही म्हटली नको काळजी करू नका पैशाचं तर काही टेन्शन घेऊ नका. ही बोलली? मग मी काय खोटं सांगते तुला? हा, तिला हाका मार. बाप चांगलं द्यायला तयार झाला होता पण हिच्या अंगातले किडे. थांब हा? थांब. ए इकडे तिला तर वाटतच नाही नवऱ्याचं आली का? चांगलं काय अजिबात नाही. इकडे चल. ए बघ. खुशी येते का एका शब्दात? अरे येते का नाही? तेवढं तर जाऊ दे. ऐकते का बघ ना तुझं. आणि ते जाऊ दे तू खाली बस. हं. तो ते कार्ट तुझा सासरा आला होता ना हा. ते कार्ट तिचा भाऊ तुझा मेवना ते पण ठेवून गेला आपल्या उरावर. कशाला काय माहिती. बघतो तिच्याकडे थांब. हा बघतो माहिती हा आहे बघ. ए तुझे काय रे नाटक? खायला नाही का तिकडे? इकडे चालला बोंबलत तोंड घेऊन. हा अजिबात खायला बिला काय नाही. तिकडे पार उपाशी मारायची वेळ झाली. इकडे आलाय आमच्या अजून उराव बसायला. हा का तुझ्या बहिणीला घेऊन ये बघ. कर अजून लाड. डोक्यावर बसायचीच राहिले बस बाकी काही नाही. येऊ दे ना तिला बघ. काय बघतो तुला थोडी पण ताब्यात ठेवता आली नाही तिला. तिला ताब्यात नाही. तिला आता थांब. माझं ना काय रे काय झालं? इकडे तुझा बाप पैसे द्यायला तयार झालता ना? चालता का नाही? तू नाही म्हणली ना? आई खोटं बोलते का? काय सांगताय? ए आत्या नाही माझ्याकडे बघ. सांगितलं ना तुला? नाही नाही काय सांगतो. तू 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 नाचतेस. अरे तिचा बाप सगळ्यात नाचकी म्हणला- तू येस. तिचा बाप म्हणला ना मी पैसे देतो. नको नको बाबा तुम्ही पैसे देऊ नका. बघते मी माझं काय करायचं. अगं अशी कशी आहेस? नवऱ्याचं सुख आणि समाधान तुला बघवत नाही का? अरे देत होता ना पैसे पण तू नाही म्हटलेस. नालायक. आपण एवढे पैसे कुठून आणायचे? अरे पण तो देत होता ना. कुठून आणले असते ना त्यांनी? 10 नाही तर 5 तरी दिले असते ना. हनकी जरा हनकी हा? जरा हनकी जरा. हा हा? तसं कळत नाही तिला. अरे अशा झिंझाची करायच्या आणि असं करायचं हिला कळत नाही का? हा हट बावळाट कुठली? देत होता राव चांगला बाप. हा हरामखोर साली. चांगलं तिला हाणून मोकळी कर. 50 वेळा सांगितलं. मी सांगितलं होतं ना. आला बहिणीच्या जेवढंच करायचं होतं तू. मूर्ख बाई.
साले अरे जा जा आता तिला तू- जरा कुठ जरा तू घरात. जरा- तू चल चल तू नाटक कर नकास चल साले हा तुझं राहिला आता पाया पडायचा मग सांग की तुझ्या बापाला पैसे द्यायला मग ना हाणत माझा पोरग तुझ्या बहिणीला कळलं का सांग मग बापाला द्या म्हणून काय हा करायला लागला कशी पप्पा बाबा अरेंजमेंट करते हो बया एवढं पुळकायला बहिणीचा तुला वाटतं ना माझ्या बहिणीला माराव नाही तुझ्या बहिणीला माराव नाही तुम्ही तुझ्या बाबाला सांगा पैसे द्यायला माझ्या पुढं नको या असं रडगाणं गाव चल हो निघ चल आलाय काय अवदसा काय मग सुचली ही असली सून करून आणली अजिबात माझ्या लेकाची काहीच तिला परवाना नाही सासरवाडीला ना तिला कोणतं म्हणते बाबा जावायला पाहिजे गाडी द्यावा अजिबात नाही आणि वरून हे पोरग बी आणून ठेवले चांगली चांगली हाण तिला आल्यात का तुम्ही काय झालं काय झालं तू तापाय तापायला काय झालं मग अहो बसा खाली हा. बसा अहो सुनबाईचे वडील आले होते काय झालं ते घरात बी आणलं नाही तिने नशीब मी बाहेर गेले होते हा, हा. मग बाप देत होता पैसे हा. म्हणतो मी काहीतरी करतो बरोबर. हा? आता लेकीच्या साठी तर बाप म्हणणारच ना करावंच म्हणत लागतं. होता हा. तर म्हणते नको काय करू नका सुनबाई हा मग देऊ नका मी त्याला बघते सांग काय- त्याला सांग सांगितलंय त्याला मी सांगितलंय मग आता गेलंय चांगलं फुटून तिला रिकामी कुठू करून. दे तिला हा. चांगली उकळत घालून हा तेवढंच हा? राहिले आता हम्म. काय चाललंय बा बरी बरी आहे ना काय काळजी नको करू व्यवस्थित आहे कार बाळा गप्प बसला आजी मला 5 मिनिटं फोन देता का बाबांना फोन तेच. करायची असं बोल बाबा सांग हॅलो बाबा दीदीला इकडे लय मारू राहिले तुम्ही या ना हा लवकर या अरे रे नवऱ्याची काळजी नाही तुला वा पैसे देते तुरी तू मरत करे रे मला पालिक ना आईश करायला नाही जे को तिकडे होती ना भीक मागत होती ना साले हरामखोर तिला खाशी. आणि हो. दुसरं लग्न करून देते मी. बघ आपला पोरगी. चल तुला फाशी देतो चल मोठ तुला चल ताई उघडणार ताईला मारू नका पुन्हा मेली काय मार बघ ना मिली का मेली मेली अरे पण तिथं मिली आता काही टेन्शन घेऊ नको तू आता मी आहे ना बघू काय करायचं चला आता बाहेर जाऊन आरडा वरडा करू हिने फाशी घेतली पण चला हो सोड पोराचा फोन आलेला आहे आपल्याला जायला पाहिजे तिकडे. चला ना जाऊ ना लगेच. चला लवकर चला लय घाबरलेला आहे तो शौर्य काय झालं रे दीदीला मारून टाक कुठे आहे दीदी कुठे माझी कुठे कुठे माझी पोरगी माझ्या लेकराला दिदी काय चुकलं होतं माझ्या पोरीचं मी फाशी दिली.
पोराने सगळं सांगितलंय. फाशी देऊन मारली. थांब रडू नको थांब. माझ्या लेकीला मारून टाकली हो या माणसाने. थांबा, एक मिनिट सांग. कुणी पाहिलं मारताना? तिला फाशी देऊन मारली. माझं लेकरू. नाही हो, नाही. नाही हो. तो लहान आहे. अहो, नाही, आम्ही कशाला मारू? आम्ही कशाला मारू? आम्ही नाही मारू. गरीबाची असते जीव मारली. नाही मारायच्यासाठी मारली. अरे सांग, तुला पोलिसाचं नाही, आम्ही फासून मारतो. नाही मारले. तुम्ही मारे पाटील, फाशीचं नियोजन करा. चौकात या फासून मारायचं. सांगायचं खरं सांगायचं. मारली ना? खरं बोलायचं. मारली मारली. साहेब माझं म्हणणं आहे माझ्या लेकीला ते फाशीला दिलंय ना, याला सगळ्याला फाशी द्या चौकात. स्टेशन नाही करायचं, याला फाशी द्या. माझ्या लेकीला फाशी दिली. कमी करा. हॅलो, हा पोलीस स्टेशन. असं आहे का गोष्टीवर आहे ना? हा नाही काही फाशी देऊन मारली नाही. लवकर गाडी घेऊन PM करावं लागेल. अरे ह्यांना बी एकुलती एक आहे ना, ह्यांच्या समोर ही फाशीला जाईल. मग या सगळ्या कुटुंबाला फाशी झाली पाहिजे माझ्या लेकीला. एक न्याय मिळाला पाहिजे. माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला गरीबाला न्याय मिळाला पाहिजे ना आम्हाला. अख्खं गाव तुमच्या बरोबर. अख्खा गाव तुमच्या बरोबर आहे. श्यामच्या गावात म्हणून यांची काही नाही, ह्यांना सहकार्य नाही. सरपंच ह्यांना हजेरी यांच्या बरोबर आपण माझी पोरगी मोलकरणीवाली पोलीस गाडी आहे. काम करीत होती यांच्या घरात. दिदे अगं मला सांगायचं ना बाई तू. पैसे आम्ही दिले असते. अयो, पोटचा गोळा गेला ग माझं देवा. माझ्या लेकराचं काय चुकलं होतं. भीक मागितली असती, चांबड्याचे कातडे जिजवले असते मी देवा. दिदे माझं लेकरू.